नमस्कार शेतकरी मित्रांनो फरदड कापूस पिकामध्ये आपल्याला फवारणी एकदम स्वस्तामध्ये घ्यायची असेल तर मग मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये जी फवारणी घ्यायची आहे तर त्या फवारणीमध्ये आपल्याला जर त्यामध्ये थ्रिप्स असो, मावा असो, तुडतुडे असो, पांढरी माशी असो तर मित्रांनो हे कीड जर आपल्याला कमी प्रमाणात दिसत असेल किंवा त्यामध्ये दिसतच नसेल तर मग मित्रांनो आपल्याला फक्त त्यामध्ये बोंड अळीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे। जे शेंड्याला जे पाते लागलेले आहे तर त्या पात्यामध्ये किडके बोंड होऊ नये यासाठी आपल्याला बोंड अळीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने फुलधारणा व्हावी, पुन्हा पात्याचं प्रमाण त्यामध्ये वाढावं यासाठी आपल्याला त्यामध्ये टॉनिक जी फवारणी आहे किंवा त्यामध्ये विद्राव्य खताची जी फवारणी आहे तर ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। ती एकदम स्वस्तामध्ये फवारणी आपण ही करू शकता। तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। मित्रांनो फरदड कापूस पिकामध्ये फवारणी घेताना आपल्याला बोंड अळीचं नियंत्रण करण्यासाठी त्यामध्ये आपल्याला जे प्रोपेक्स सुपर जे कीटकनाशक आहे तर ते आपल्याला 35 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये आपल्याला बोंड अळीचं नियंत्रण होईल। त्याचबरोबर जे ज्याच्या संपर्कामध्ये जे थ्रिप्स आहे तर तो आला तर त्यामध्ये नियंत्रित होण्यास मदत मिळेल। तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे प्रोपेक्स सुपर आहे तर ते आपल्याला 35 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो फुलांची संख्या वाढावी, जास्तीत जास्त त्यामध्ये फुलधारणा चांगली व्हावी, पात्याची संख्या वाढावी यासाठी आपल्याला जे टाटा बहार आहे तर मित्रांनो टाटा बहार टॉनिक जे आहे तर ते आपल्याला 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये फुलाची सेटिंग ज्यामध्ये जास्त प्रमाणात व्हावी या मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला जे की विद्राव्य खत आहे तर विद्राव्य खतामध्ये 1261 जे विद्राव्य खत आहे तर मित्रांनो ते आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। किंवा मित्रांनो आपण त्यामध्ये 2718 जे विद्राव्य खत आहे तर मित्रांनो त्यामध्ये बोरॉन आपल्याला त्यामध्ये येत असतं तर मित्रांनो ते सुद्धा आपण 2718 जे आहे तर ते आपण घेऊ शकता। ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी, जेणेकरून फुलधारणा आणि जे पात्याचं रूपांतर आहे तर ते फुलामध्ये चांगल्या पद्धतीने होण्यास मदत मिळेल आणि पात्याची आणि फुलाची संख्या त्यामध्ये जास्त होण्यास मदत सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपण अशा पद्धतीने जी स्वस्तातली फवारणी आहे तर ती घेऊन फवारणी करू शकता। त्यामध्ये जे थ्रिप्स, तुडतुडा, पांढरी माशी आहे तर मित्रांनो त्याची जर आपल्याला आवश्यकता नसेल तर आपण त्यामध्ये घ्यायची गरज नाही। मित्रांनो आवश्यकता जर असेल तर त्यामध्ये मग आपण जे रोगर आहे डायमिथॉइड जे घटक असलेलं रोगर आहे तर मित्रांनो ते 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकता। किंवा गरज नसल्यास आपण फक्त कीटकनाशक जे आपण प्रोपेक्स सुपर आहे तर ते आणि टॉनिक जे टाटा बार आणि त्यामध्ये 1261 किंवा त्यामध्ये 92718 हे विद्राव्य खत घेऊन आपण फवारणी करू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।